Namaskar, Vidyarthininno. My name is Professor Vikrant Palat Shah, and today I am going to conduct the lecture on the unit number 1 of the business management subject. The title of the unit is Management. नमस्कार सर्व विद्यार्थिनींनो, मी प्राध्यापक विक्रांत पालट शाह आपल्या व्यावसायिक व्यवस्थापन या विषयाचे व्यवस्थापन या विषयावर युनिट क्रमांक 1 वर लेक्चर घेणार आहे. या युनिट नंबर 1 चे ऑलरेडी आपण 2 लेक्चर कंडक्ट केलेले आहेत, तर त्याचा थोडक्यात रिकॅप या ठिकाणी तुमच्या समोर मांडतो आणि मग आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. तर आपण सर्वप्रथम व्यवस्थापन म्हणजे काय त्याची अर्थ आणि व्याख्या या ठिकाणी आपण चेक केले होते. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव डिस्कस व्हॉट इज मॅनेजमेंट, इट्स मीनिंग as well as its definition. Those on your screen, those definition already we have studied. या स्क्रीन मध्ये तुमच्या डेफिनेशन दिसतात, या ऑलरेडी आपण अभ्यास केले आहेत. Then the next point we discuss what are the various objectives of the management. पुढचा मुद्दा आपण अभ्यासला होता, व्यवस्थापनाची उद्दिष्टे कुठली. अंडर दॅट ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह, संघटनात्मक उद्दिष्टे, देन सोशल ऑब्जेक्टिव्ह, सामाजिक उद्दिष्टे, and then personal objective, वैयक्तिक उद्दिष्टे. या सर्वांचा आपण या ठिकाणी अभ्यास केला होता. In detail also we have discussed these objectives. Okay. Okay. These are the objectives: organizational objective, then social objective, personal objective. संघटनात्मक उद्दिष्टे, सामाजिक उद्दिष्टे आणि वैयक्तिक उद्दिष्टे याचा आपण या ठिकाणी अभ्यास केला होता. त्यानंतर नीड फॉर मॅनेजमेंट स्टडी, व्यवस्थापकीय अभ्यासाची आवश्यकता का आहे. व्हाय इट इज important or why there is a necessity, there is a need of the management study that we have also studied. Several points we have discussed for that. त्यासाठी आपण काही मुद्दे अभ्यासले त्या ठिकाणी. टोटली 10 points we have discussed. 10 मुद्दे आपण त्या ठिकाणी अभ्यासले होते. न्यू चॅलेंजेस रिक्वायर, न्यू बिझनेस मॉडेल, नवीन आव्हानं त्या ठिकाणी आहेत, त्यांना सामोरं जाण्यासाठी नवीन व्यावसायिक स्ट्रॅटेजी ठरवल्या गेल्या पाहिजे. टेक्निकल डेव्हलपमेंट, तांत्रिक विकास, कंप्लिशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह, उद्योग व व्यवसायाच्या उद्देशांची पूर्तता, ऑप्टिमम यूज ऑफ रिसोर्सेस, उपलब्ध साधनांचा जास्तीत जास्त उपयोग, इन्क्रीज इन वर्किंग कॅपॅसिटी, कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी, इन्क्रीज इन प्रोडक्टिव्हिटी, उत्पादकता वाढवण्यासाठी, अँड देन इनकरेजेस इनोव्हेशन, बाजारपेठेतील संशोधनासाठी, कंट्रोल ऑफ कटथ्रोट कॉम्पिटिशन, तीव्र व गळेकापूस स्पर्धेवर नियंत्रण ठेवण्यासाठी, इनकरेजेस टीम वर्क, समूह कार्याला चालना देण्यासाठी, आणि स्टॅबिलिटी इन बिझनेस, व्यवसायातील अस्थिरता टाळण्यासाठी. ओके. तर या 10 मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण जाणून घेतलेलं होतं की व्यवस्थापकीय अभ्यासाची आवश्यकता काय आहे. विथ द रेफरन्स ऑफ दिस 10 points we studied, we understood that why there is a need for management study. Okay, so up to here we have studied in the previous lectures. मागील लेक्चर मध्ये इथपर्यंतचे मुद्दे आपण सविस्तररित्या अभ्यासलेले आहेत. ओके, सो इट इज द recap of the lecture, and now we have to start for the today's lecture the point those we have to discuss today. तर आता आपण पुढचे पॉइंट बघूया की जे आज आपल्याला अभ्यासायचे आहे. सो इन दॅट there is a point process and levels of management, म्हणजेच व्यवस्थापन प्रक्रिया आणि व्यवस्थापनाचे स्तर. ओके, in this we have to study the various levels of management. या मुद्द्यामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे की व्यवस्थापनाचे स्तर कुठले आहेत आणि त्या स्तरांना अनुसरून कशा प्रकारे व्यवस्थापनाची प्रक्रिया त्या ठिकाणी पार पाडली जात असते. ओके, मॅनेजमेंट इज 3 टायर ऍक्टिव्हिटी. व्यवस्थापन ही त्रिस्तरीय प्रक्रिया आहे. देर इज नॉट अ सिंगल लेवल ऑफ द मॅनेजमेंट, देर आर टोटल 3 लेवल्स ऑफ द मॅनेजमेंट. ऑन युअर स्क्रीन दीज आर द लेवल्स ऑफ द मॅनेजमेंट. आता तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत, या सर्व मॅनेजमेंटची स्तर आहेत, मॅनेजमेंटची प्रक्रिया आहेत, मॅनेजमेंटच्या लेवल आहेत. फर्स्ट ऑफ ऑल टॉप मॅनेजमेंट, सर्वप्रथम उच्च व्यवस्थापन, देन मिडल मॅनेजमेंट, मध्यम व्यवस्थापन, and at the end lower or supervisory management, म्हणजे कनिष्ठ किंवा पर्यवेक्षीय व्यवस्थापन. So in this way this is the 3 tier process of the management.
in the graphical format. अशा प्रकारे व्यवस्थापनाची ही त्रिस्तरीय प्रक्रिया आहे जी मी तुमच्या समोर ग्राफिकच्या स्वरूपात या ठिकाणी मांडलेली आहे. नाउ इन डिटेल वी हॅव टू डिस्कस. आता आपण सविस्तररित्या या व्यवस्थापन प्रक्रियेच्या आणि त्याच्या विविध स्तरांचा अभ्यास करूया. नाउ इन डिटेल वी हॅव टू स्टडी द प्रोसेस as well as the levels of management. Let's begin. Okay. So first level of the management, that is top management. व्यवस्थापनाची जी जो पहिला स्तर आहे किंवा पहिल्या प्रकारची जी प्रक्रिया आहे ती म्हणजे उच्च व्यवस्थापन, that is top management. Now what is that? Top management consists of the board of directors and the chief executive officer. तर उच्च व्यवस्थापनात व्यवसायाच्या संचालक मंडळाचा आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा समावेश होतो. सो इट इज द टॉप लेवल ऑफ द मॅनेजमेंट. ही व्यवस्थापनाची उच्चस्तरीय प्रक्रिया आहे आणि म्हणून या उच्चस्तरीय प्रक्रियेमध्ये संचालक मंडळ म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश या ठिकाणी होत असतो. ओके. टॉप मॅनेजमेंट इज द पॉलिसी मेकिंग ग्रुप रिस्पॉन्सिबल फॉर द ओव्हरऑल डायरेक्शन अँड सक्सेस ऑफ ऑल बिझनेस ऍक्टिव्हिटी और कंपनी ऍक्टिव्हिटी. उद्योगाचे अंतिम धोरण ठरवणे, उद्योगातील सर्व क्रिया प्रक्रिया प्रस्थापित करणे आणि त्यावर प्रभावशाली नियंत्रण ठेवणे ही कार्य उच्च व्यवस्थापनाला पार पाडावी लागतात. ओके. सो डिझाइन द पॉलिसी, formulation of the policy, then as well as the responsible for the overall direction and success of all company activities. These are the functions of the top level management. Therefore, the top level management is responsible for the conduction of all activities of the management those are required to perform, and for the implementation as well as for the performance of all these activities. Who are making the policy, who are formulating the policy? Top level management, they are formulating the policy. That's why they are also called as the policy making group. Okay. म्हणजे उद्योगात ज्या विविध स्वरूपाच्या क्रिया प्रक्रिया त्या ठिकाणी केल्या जात असतील त्या सर्व क्रिया प्रक्रिया प्रस्थापित करणे, त्यानंतर त्या क्रिया प्रक्रियेचं नियोजन करणे आणि त्या नियोजनानुसार सर्व क्रिया प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण करून घेणे, त्याच्यावर योग्य ते नियंत्रण ठेवणे, ही सर्व जबाबदारी कुणाची आहे? तर ही सर्व जबाबदारी आहे उच्च व्यवस्थापनाची. आणि त्यामुळे ह्या सर्व क्रिया करून घेण्यासाठी, हे सर्व कार्य करून घेण्यासाठी धोरण सुद्धा कुणाला ठरवावी लागत असतात? उच्च व्यवस्थापनालाच त्या सर्व धोरणांची निर्मिती या ठिकाणी करावी लागत असते. त्यामुळे उच्च व्यवस्थापनाचे काम काय आहे की धोरण ठरवणे, पहिल्यांदा धोरण ठरवणे आणि मग या ठरवलेल्या धोरणानुसार कार्य करून घेणे आणि त्या कार्यांवर योग्य ते नियंत्रण ठेवणे. ओके. टॉप मॅनेजमेंट हॅज ओव्हरऑल ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी फॉर सक्सेसफुल functioning of company or business. Okay. They are top management, they are having all kind of authorities as well as all kind of responsibilities for the successful conduction of the functions those are required for the business as well as for the company. म्हणजे जे उच्च स्वरूपाचं व्यवस्थापन आहे, उद्योगातील सर्व कार्यांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्याचे अधिकार आणि जबाबदारी उच्च व्यवस्थापनाची असते. सर्व अधिकार कुणाकडे आहेत कार्याची अंमलबजावणी करण्याचे? तर ते उच्च व्यवस्थापनाकडे आहे. आणि त्याच प्रकारे ते कार्य पूर्ण होण्याची जबाबदारी सुद्धा कुणाची असते? उच्च व्यवस्थापनाची असते. म्हणजे अधिकार तर आहेच या उच्च व्यवस्थापनाकडे किंवा टॉप मॅनेजमेंटकडे, पण त्या अधिकारांप्रमाणे जबाबदारी सुद्धा आहे. म्हणजे जे कार्य ठरवलेले असतील त्या सर्व कार्य जबाबदारीपूर्वक पार पाडण्याची जबाबदारी ही उच्च व्यवस्थापनाची आहे आणि ते कार्य करण्यासाठी उच्च व्यवस्थापनाला सर्व प्रकारचे अधिकार सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. म्हणून अधिकारांबरोबर जबाबदारी स्वीकारण्याचे काम सुद्धा हे उच्च व्यवस्थापनालाच करावे लागेल. ओके.
It is the institutional level concerned with long range planning and monitoring organizations relationship with its environment. उच्च व्यवस्थापन व्यावसायिक कार्याचे दीर्घकाल नियोजन करून व्यवसाय संघटनेच्या व्यावसायिक पर्यावरणावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करते. So top level management, they formulate the long range plan. Long range plans are always associated with the future activities of the business organization. For that, the top level management, they have to forecast which activities they have to perform in the future, and therefore they have to design, they have to prepare the long range plan, as well as they have to monitor what will be the effect of all this planning on the business environment. This they have to do. Okay. म्हणजे उच्च व्यवस्थापन काय करतं, तर उच्च व्यवस्थापन हे त्यांना भविष्यात कुठल्या प्रकारचे कामकाज करायचं आहे, कुठल्या प्रकारचं कार्य त्या ठिकाणी करायचं आहे, त्या सर्व कामकाजाचे दीर्घकालीन नियोजन करण्याचे काम कुणामार्फत केले जात असते, तर ते केले जात असते उच्च व्यवस्थापनामार्फत. आणि नियोजन तर केलंच जाईल, पण या नियोजनानुसार जे काही कामकाज होणार आहे त्या कामकाजाचा नेमका व्यावसायिक पर्यावरणावर काय परिणाम होणार आहे त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम सुद्धा कुणाला करावं लागणार आहे, उच्च व्यवस्थापनाला करावं लागणार आहे. त्यामुळे या ठिकाणी उच्च व्यवस्थापनाची भूमिका ही अत्यंत महत्वपूर्ण आहे. म्हणजे दीर्घकालीन नियोजन करणे, या दीर्घकालीन नियोजनाला अनुसरून सर्व प्रकारचे कार्य करणे आणि मग या कार्यांवर योग्य ते नियंत्रण ठेवणे, ही सर्व कुणाची जबाबदारी आहे, ही सर्व उच्च व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. ओके. सो इन दिस वे दिस इज अबाउट द टॉप लेवल मॅनेजमेंट. अशा प्रकारे हे सर्व जे कामकाज असेल ते उच्च व्यवस्थापनाला त्या ठिकाणी पूर्ण करावे लागत असते. ऑल दिस इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द टॉप लेवल मॅनेजमेंट. हे सर्व टॉप लेवल मॅनेजमेंटची जबाबदारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ओके, अंडरस्टूड. इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन राईट डाऊन इन द कमेंट बॉक्स. जर तुम्हाला याविषयी काही शंका असेल तर जो कमेंट बॉक्स या ठिकाणी आहे त्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही तुमची शंका त्या ठिकाणी मांडू शकतात. त्याच्यावर मी तुम्हाला समाधानकारक पोस्ट करेन. तर सगळ्यांना नक्कीच समजलेलं असेल टॉप लेवल मॅनेजमेंट म्हणजे काय किंवा उच्च व्यवस्थापन म्हणजे काय. ओके, नाउ वी आर मुव्हिंग फर्दर. पुढचा पॉइंट आपण बघूयात याच प्रक्रियेतला, याचाच पुढचा स्तर, आणि तो आहे दॅट इज मिडल मॅनेजमेंट, म्हणजे मध्यम व्यवस्थापन. नाउ अंडर द प्रोसेस ऑफ द मॅनेजमेंट द नेक्स्ट लेवल इज द मिडल मॅनेजमेंट. आता व्यवस्थापनाच्या प्रक्रियेमधील पुढचा जो स्तर आहे तो आहे मध्यम व्यवस्थापन. ओके, middle level management executes policies of top level management in actual and also performs functions from employees in actual. उच्च व्यवस्थापनाच्या धोरणांची अंमलबजावणी करण्याचे काम मध्यम व्यवस्थापनाचे आहे. तसेच कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष काम करून घेण्याची जबाबदारी सुद्धा मध्यम व्यवस्थापनाची आहे. ओके, दिस इज द मीन्स फ्रॉम दॅट व्हॉट वी अंडरस्टूड. इन सिंपल वर्ड वी अंडरस्टूड द नेक्स्ट लेवल ऑफ द मॅनेजमेंट वी हॅव टू डिस्कस. इट इज द लोअर लेवल और सुपरवायझरी लेवल. पुढची जी लेवल आपण बघणार आहोत ती कनिष्ठ व्यवस्थापनाची आहे. बट व्हाय आय यूज द वर्ड द lower level management here because this middle management, it is the mediator between the top level management and lower level management. या ठिकाणी आपल्याला जे मिडल मॅनेजमेंट दिसतंय, मिडल मॅनेजमेंट आपण जे म्हणतोय म्हणजे मध्यम व्यवस्थापन हे काय मध्यस्थ आहे. कुणामधील मध्यस्थ आहे तर उच्च व्यवस्थापन आणि कनिष्ठ व्यवस्थापनामधील मध्यस्थ आहे. सो middle level management, they execute the policies of the top level management. Already under the top level management we discussed that the top level management is the policy making group, policy formulating group, and therefore who executes the policies for top level management? It is the middle level management. Okay, and it also performs the functions from the employees in actual. Okay, the employees, those are working employees, means that is the lower level management. The employees or lower level management that is working
all the work is conducted by whom in actual from them, it is the middle management. Okay, म्हणजे उच्च व्यवस्थापन हा उच्च व्यवस्थापन काय करते की जे धोरण सॉरी उच्च व्यवस्थापनाची जी धोरणं ठरवलेली असतील ती धोरणं प्रत्यक्षात आणण्याचे काम कोण करत असतं तर ते करत असतं मध्यम व्यवस्थापन. म्हणजे मध्यम व्यवस्थापनामार्फत जी धोरणं ठरवलेली आहेत त्या सर्व धोरणांची अंमलबजावणी ही केली जात असते. म्हणजे उच्च व्यवस्थापनाने जी धोरणं ठरवलेली असतील त्याची अंमलबजावणीचं काम हे कोण करतं तर हे मध्यम व्यवस्थापन. ओके, तसेच जे कर्मचारी असतील या कर्मचारी वर्गाकडून प्रत्यक्ष काम करून घेण्याची जबाबदारी प्रत्यक्षरित्या काम करून घेण्याची जबाबदारी कुणाची आहे तर ती जबाबदारी आहे मध्यम व्यवस्थापनाची. म्हणजे धोरणांना अनुसरून जे काही नियोजन केलेलं असेल मग त्या नियोजनाला अनुषंगून प्रत्यक्षरित्या जे काम करायचं आहे ते काम कर्मचाऱ्यांकडून कोण करून घेणार आहे तर ते करून घेणार आहे मध्यम व्यवस्थापन. ओके, to organize functions of various departments for the implementation of the policies of top management. व्यवसायाच्या उद्दिष्टांची अंमलबजावणी करण्यासाठी विविध विभागांचे संघटन करणे. ओके, when the activities are conducted in the management in the business, when all the department those are working, those are organized in a group, and therefore who is organizing this? Middle level management is organizing all the department to perform the function according to the policies of top management. Okay, म्हणजे व्यवसायाची उद्दिष्ट म्हणजे जे पूर्वनिर्दिष्ट उद्दिष्ट असतील व्यवसायाचे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी जे विविध विभाग असतील ते विविध विभाग एकत्रित करणे कुणाची जबाबदारी आहे मध्यम व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. एकत्रित करणे म्हणजे काय त्याचे संघटन करणे. जे विविध विभाग आहेत ते विविध विभागांची संघटन करण्याची जबाबदारी सुद्धा कुणाला पार पाडावी लागत असते ती पार पाडावी लागत असते मध्यम व्यवस्थापनाला. ओके, आलं लक्षात. The next one, to communicate all information to top management as well as coordinate function of employees. उद्योगातील विविध विभागांची माहिती संकलित करून सदर माहिती उच्च व्यवस्थापनाला सादर करण्याची जबाबदारी मध्यम व्यवस्थापनाची आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या कार्यात समन्वय साधण्याचे कार्य मध्यम व्यवस्थापन करते. So whatever the information middle level management they are getting from the employees, whatever they are observing from the functions of the employees, all that information they have to communicate to whom? Communicate to the top level management as well as they have to coordinate the various functions of the employees. म्हणजे कर्मचारी ज्या वेळेस कार्य करत असतील त्या कार्यांवरून जे निरीक्षण केलेलं असेल त्या निरीक्षणावरनं जी काही माहिती मिळणार आहे ती संपूर्ण माहिती मध्यम व्यवस्थापनाला काय करावे लागेल मध्यम व्यवस्थापनाला संकलित करावं लागेल आणि ही संकलित केलेली माहिती मध्यम व्यवस्थापन कुणापर्यंत पोहोचवणार आहे तर ते उच्च व्यवस्थापनापर्यंत पोहोचवणार आहे. त्याच प्रकारे कर्मचारी जे कार्य करत असतील त्या सर्व कार्यामध्ये समन्वय साधण्याचे काम सुद्धा कुणाला करावे लागेल मध्यम व्यवस्थापनाच करावे लागेल. जे कर्मचारी विविध स्वरूपाचे कार्य करतात तर त्या कार्यांमध्ये समन्वय सारखेपणा असणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून जर समन्वय साधावयाचा असेल तर ते समन्वय साधण्याची भूमिका या ठिकाणी कुणाला वठवावी लागणार आहे तर ती मध्यम व्यवस्थापनाला वठवावी लागणार. टू प्रोव्हाइड मोटिवेशन टू एम्प्लॉईज टू इन्क्रीज प्रॉडक्टिव्हिटी, उत्पादनात वाढ होण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रेरणा देणे. So every business organization want increased level of the productivity, and when it is possible, when the proper motivation is provided to the employee. Under the functions of the management, we have to discuss what is the motivation. At that time, you will come to know how the motivation is provided to the employee. But right now, whose responsibility is this to provide the motivation to the employees? It is the responsibility of the middle management. And why the motivation is required for the employees? When the employees are motivated,
they will work better, they will work hard, they will work for more hours in the company, in the business organization, and due to that the productivity level will be increased, and therefore it is necessary to provide the motivation to employees, and it is the responsibility of the middle level management. उत्पादनात वाढ होण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रेरणा देणे कुठल्याही संघटनेचं ध्येय, सर्वप्रथम ध्येय काय असतं तर उत्पादनात वाढ होणे, आणि उत्पादनात वाढ केव्हा शक्य होत असेल ज्या वेळेस कर्मचारी हे अगदी प्रामाणिकपणे आपल्या संघटनेसाठी काम करतील, आणि प्रामाणिकपणे केव्हा काम करतील सर्व कर्मचारी ज्या वेळेस त्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिलं जाईल, अभिप्रेरणा त्या ठिकाणी दिली जाईल, आणि म्हणून प्रोत्साहन देण्याचे काम, अभिप्रेरणा देण्याचे काम हे कुणाचे आहे तर हे मध्यम व्यवस्थापनाचे आहे. टू प्रोव्हाइड फीडबॅक टू टॉप मॅनेजमेंट फॉर पॉलिसी मेकिंग, धोरणे ठरवण्यासाठी उच्च व्यवस्थापनाला सूचना देणे, माहिती देणे. सो it is the middle level management, it is downward level management as well as the upward level management. म्हणजे उतरत्या क्रमाचं सुद्धा मॅनेजमेंट व्यवस्थापन आहे आणि चढत्या क्रमाचं सुद्धा व्यवस्थापन आहे. It is to provide the policy of the management to the lower management, as well as it is provide the feedback of the lower management to the top management for the policy. दोन प्रकारचं कार्य त्यांना करावं लागणार आहे या ठिकाणी मध्यम व्यवस्थापनाला. म्हणजे जे ध्येय धोरण असतील उच्च व्यवस्थापनाचे ते कनिष्ठ व्यवस्थापनापर्यंत पोहोचवावे लागतील, आणि कनिष्ठ व्यवस्थापनाच्या ज्या सूचना असतील त्या सूचना उच्च व्यवस्थापनापर्यंत पोहोचवाव्या लागणार आहे. तर अशा प्रकारचं कामकाज या ठिकाणी कुणाला करावं लागणार आहे तर हे सर्व कामकाज करावं लागणार आहे मध्यम व्यवस्थापनाला. ओके, तर अशा प्रकारे मध्यम व्यवस्थापन त्या ठिकाणी व्यवस्थापनाच्या प्रक्रियेमध्ये कार्यरत असते. यावर जर काही शंका असेल, इफ यू हॅव एनी डाऊट ऑन दिस यू कॅन राईट दॅट इन द कमेंट बॉक्स. जर काही शंका असेल तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा, त्याचं समाधानकारक उत्तर तुम्हाला मिळेल. ओके, अँड नाव द लास्ट लेवल ऑफ द मॅनेजमेंट, इट इज लोअर ऑर सुपरवायझरी मॅनेजमेंट. व्यवस्थापनाच्या प्रक्रियेतील शेवटचा जो स्तर आहे तो आहे कनिष्ठ किंवा पर्यवेक्षीय व्यवस्थापन. ओके, now what is that in detail we have to discuss now. This is classed as lowest level of management. It functions under the control and direction of middle management. कनिष्ठ व्यवस्थापन ही व्यवस्थापन स्तरातील अंतिम कडी आहे. कनिष्ठ व्यवस्थापन हे मध्यम व्यवस्थापनाच्या निर्देशनानुसार आणि नियंत्रणानुसार कामकाज करते. So it is the lowest level of the management which functions according to the control and direction of middle management. Now it is the level of management which actually performs the work as per the predetermined plan. Okay, कनिष्ठ व्यवस्थापन ही व्यवस्थापन स्तरातील सर्वात शेवटची कडी आहे, अंतिम कडी आहे, आणि कुणाच्या निर्देशानुसार आणि नियंत्रणानुसार कनिष्ठ व्यवस्थापन कामकाज करणार आहे तर मध्यम व्यवस्थापनाच्या निर्देशानुसार. आणि जे कामकाज करायचं आहे प्रत्यक्ष स्वरूपात कोण कामकाज करतं, प्रत्यक्ष स्वरूपात कनिष्ठ व्यवस्थापन या ठिकाणी कामकाज करत असतं. ओके, then to execute the functions from employees by giving them orders and information, also control the functions of employees. कर्मचाऱ्यांना आदेश व सूचना देऊन त्यांच्या कामावर लक्ष ठेवून नियंत्रण ठेवणे. ओके, it execute the function those are required, those are designed according to the plan. All those functions is practically executed by whom? Executed by the lower level of the management, and this function is performed according to the orders and information received from the middle management, as well as control the functions of the employees. The function those are performed by the employees, those are also controlled in a proper measures. म्हणजे कर्मचाऱ्यांना योग्य आदेश व सूचना देऊन प्रत्यक्षरित्या त्या कर्मचाऱ्यांकडनं कामकाज करून घेणे, त्या कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवणे, आणि त्याच प्रकारे ते सर्व प्रकारचं कामकाज नियंत्रण ठेवणे, त्यावर योग्य ते कामकाज नियंत्रित करणे, ही सर्व भूमिका कुणाला पार पाडावी लागणार आहे तर ही सर्व भूमिका ही
कनिष्ठ व्यवस्थापनाला या ठिकाणी पार पाडावी लागणार आहे. म्हणजे आदेश व सूचनेप्रमाणे कामकाज करणे आणि त्याच्यावर लक्ष ठेवणे. कामकाज जे केलं जात आहे कर्मचाऱ्यांकडून त्याच्यावर लक्ष ठेवणे आणि त्याच्यावर योग्य ते नियंत्रण सुद्धा ठेवणे. ओके. This level of management takes orders from the middle order and explain them to the workers at operating level. Okay. कनिष्ठ व्यवस्थापन मध्यम व्यवस्थापनाच्या निर्देशानुसार कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी आदेश व सूचना देते. All the orders, all the information, these lower level management, they are received from the middle management and accordingly they are operating. Okay. म्हणजे ज्या काही सूचना, ज्या काही आदेश मध्यम व्यवस्थापनाकडून मिळणार आहे त्या आदेशांना अनुसरून कामकाज करण्याची जबाबदारी ही कनिष्ठ व्यवस्थापनाची आहे. इट प्रोव्हाइड्स ट्रेनिंग फॅसिलिटी टू एम्प्लॉई. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करणे. ओके. एम्प्लॉईज दे आर actually working for the organization. Always there are the different processes of the working. Those are changed according to the policies as well as according to the environment of the business, and in such circumstances always the employees they requires the training, and this facility should be provided by the lower level management to the employees. आपल्याला माहिती आहे जे व्यावसायिक पर्यावरण आहे ते सतत बदलत जाणार आहे आणि मग या पर्यावरणाला अनुसरून या ठिकाणी कर्मचाऱ्यांना सुद्धा वेळोवेळी आपली भूमिका त्या ठिकाणी बदलावी लागणार आहे. कामकाजाची पद्धत बदलावी लागणार आहे आणि म्हणून जशी पद्धत बदलत जाईल कामकाजाची तर त्या प्रकारे प्रशिक्षण सुद्धा कर्मचाऱ्यांना द्यावे लागणार आहे आणि मग कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था कुणाला करावी लागेल तर ती कनिष्ठ व्यवस्थापनाला या ठिकाणी करावी लागणार आहे. To develop unity amongst employees and encourage their working capacity. कर्मचाऱ्यांमध्ये ऐक्य आणि सहकार्याची भावना निर्माण करून त्यांच्या मनोधैर्यात वाढ करणे. It is the responsibility of the lower or supervisory management that they have to increase the unity amongst all the employees as well as they have to encourage their working capacity. आता यामध्ये मुख्य भूमिका एक चांगल्या प्रकारची जबाबदारी कुठली असेल कनिष्ठ व्यवस्थापनाची तर ती कर्मचाऱ्यांमध्ये ऐक्य आणि सहकार्याची भावना निर्माण करणे. ज्यावेळेस कर्मचारी एकत्रित येऊन सहकार्य भावनाने सामंजस्य भावनाने कामकाज करतील तर त्या कर्मचाऱ्यांच्या मनोधैर्यात वाढ होईल आणि ज्यावेळेस कर्मचाऱ्यांच्या मनोधैर्यात वाढ होईल तर आपोआप उत्पादकतेमध्ये सुद्धा वाढ होणार आहे आणि म्हणून ही सर्व भूमिका कुणाला पार पाडावी लागणार आहे तर ही सर्व भूमिका ही कनिष्ठ व्यवस्थापनाला पार पाडावी लागणार आहे. अशा प्रकारे कनिष्ठ व्यवस्थापन ही व्यवस्थापनाच्या प्रक्रियेतील शेवटची कडी आहे, शेवटचा स्तर आहे. यावर जर काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये ती शंका लिहा, डाऊट असेल तर लिहा, तुम्हाला त्याचं योग्य उत्तर मिळेल. इफ यू हॅव एनी डाऊट you can write that in the comment box. Okay, so today we stop here for this lecture. Okay, so in this lecture we have discussed the levels of the management. It is top management, middle management and lower management. आजच्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलेलं आहे तर या ठिकाणी व्यवस्थापन प्रक्रियेतील विविध स्तर कुठले आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. त्यामध्ये उच्च व्यवस्थापन, मध्यम व्यवस्थापन आणि कनिष्ठ किंवा पर्यवेक्षीय व्यवस्थापनाचा आपण अभ्यास केलेला आहे. आणि येणारे जे लेक्चर असतील त्यामध्ये आपण बघणार आहोत व्यवस्थापनाचे कामकाज कसं केलं जातं, व्यवस्थापनाला कुठल्या प्रकारचे कार्य त्या ठिकाणी करावे लागत असतात. तर जो टॉपिक असेल हा टॉपिक आपण पुढच्या लेक्चर मध्ये डिस्कस करूयात. The remaining topic we will discuss in the coming lecture. Till then, stay at home, take care of yourself and also concentrate on your study. तोपर्यंत तुम्ही घरातच राहा, सुरक्षित राहा आणि आपल्या अभ्यासावर सुद्धा लक्ष केंद्रित करा. Goodbye all of you. Thank you.